माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. तर गायगोठ्यासाठी 2.25 लाखाचे अनुदान देण्यात येणार आहे. तर अर्ज कुठे करावा आणि कसा करणार, कागदपत्रे काय लागतील, सर्व या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर चला मग सुरू करू. ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्य सरकारने गाय म्हैसी पालनासाठी विशेष अनुदान योजना राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक व पक्के गोठे बांधण्यास मदत होईल. शेळीपालन, कुक्कुटपालन आणि पशुपालन करण्यासाठी ही योजना आहे. अर्ज कसा करणार? ऑनलाईन नाही, केवळ ऑफलाईन. कारण ग्रामपंचायत कार्यालयामार्फत संबंधित पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावे लागतील. याशिवाय तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अर्ज करता येईल. अर्जाची छाननी करण्यात आल्यानंतर पशुपालकांची पात्र अपात्र यादी प्रसारित होईल. कागदपत्रे काय काय लागतात? योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 7/12 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पशुधन असल्याचा पुरावा, जागेची मालकी हक्काचे कागदपत्रे सादर करावे लागतात. कोणाला अर्ज करता येणार? अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे, ज्याच्याकडे स्वतःची जागा असणे आवश्यक आहे. याशिवाय पशुधन पाळता येण्याचा अनुभव असावा. योजनेतील अटी व निकष पूर्ण केल्यानंतर नरेगा अंतर्गत तालुका स्तरावरून लाभार्थीची निवड करून पुढील लाभ दिला जातो. योजनेअंतर्गत अनुदान किती? 2 ते 6 जनावरांचा गोठा. 2 ते 6 जनावरांचा गोठा बांधकामासाठी एकूण 77,188 रुपये अनुदान शासनाकडून वितरित केले जाते. 6 ते 12 जनावरांचा गोठा. 6 ते 12 जनावरांच्या गोठ्यासाठी दुप्पट अनुदान दिले जाते, म्हणजेच 1,54,376 रुपये दिले जातात. 13पेक्षा अधिक जनावरे असतील तर पहिल्या प्रकाराच्या तिप्पट म्हणजे 2,31,564 रुपयांचे अनुदान दिले जाते. लाभासाठी लाभार्थ्याला ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे. सरपंच आणि ग्रामसेवकांच्या सहीने एक शिफारस पत्र द्यावे लागणार आहे. तर व्हिडिओ